नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटा स्ट्रक्चरच्या लेक्चर नंबर 3 मध्ये. ओके, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, टोटल 6 ऑपरेशन आहेत. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपण ते समजून घेणार आहोत. ओके, तर बघा, पहिलं ऑपरेशन जे आपण आपल्या डेटा स्ट्रक्चरवरती परफॉर्म करतो ते आहे इन्सर्शन. ओके, इन्सर्शन मध्ये आपण काय करतो, एलिमेंट आपल्या एक्झिस्टिंग डेटा स्ट्रक्चर मध्ये काय करतो, ऍड करतो. जसं इथं पहा, एक ॲरे आहे. ओके, त्यामध्ये टोटल 4 एलिमेंट आहेत. मला 5वं एलिमेंट त्यामध्ये ऍड करायचं होतं आणि ते एलिमेंट ऍड करण्यासाठी मी काय केलं, त्याच्यावरती इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म केलं आणि ते 5वं एलिमेंट काय केलं, ऍड केलं माझ्या एक्झिस्टिंग डेटा स्ट्रक्चर मध्ये. ओके, आपला ॲरे काय आहे, एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, राईट. आपला ॲरे काय आहे, एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये मला एलिमेंट ऍड करायचं होतं म्हणून मी त्याच्यावरती इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म केलं. एलिमेंट एक्झिस्टिंग डेटा स्ट्रक्चर मध्ये ऍड करण्यासाठी आपण इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, हे झालं आपलं पहिलं ऑपरेशन. नंतर ना, जर मला माझ्या एक्झिस्टिंग डेटा स्ट्रक्चर मधून एखादा एलिमेंट मला रिमूव्ह करायचा आहे, ओके, म्हणजे डिलीट करायचा आहे. ओके, ते करण्यासाठी मी काय करतो, त्याच्यावरती डिलीशन ऑपरेशन परफॉर्म करतो. डिलीशन मीन्स रिमूव्हिंग अन एक्झिस्टिंग एलिमेंट फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. आपल्याला जर एक्झिस्टिंग डेटा स्ट्रक्चर मधला एखादा एलिमेंट जर रिमूव्ह करायचा असेल, डिलीट करायचा असेल, तर आपण त्यावरती कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतो, डिलीशन ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, हे झालं सेकंड ऑपरेशन. ह्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, एक एक्झाम्पल आहे, त्यामध्ये आपण काय केलं, 30 हा एलिमेंट आपल्याला डिलीट करायचा होता, राईट. मग आपण काय केलं, तो एलिमेंट काय केला, रिमूव्ह केला आणि जे काय बाकीचे एलिमेंट होते, ओके, जसं 20 होता आणि 40 होता, त्यामध्ये आपण काय केलं, कनेक्शन एस्टॅब्लिश केलं. कारण का, आपला जो काही डेटा आहे तो लिनियर वे मध्येच राहावा. सपोज जर मी 30 एलिमेंट रिमूव्ह केला आणि ह्याच्यामध्ये कनेक्शनच नाही बनवलं, तर तो लिनियर वे मध्ये होणार का, नाही. ओके, जर मला 40 हा एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल तर मला काय करावं लागणार, ह्याचं कनेक्शन बनवावं लागणार आहे, राईट. ओके, तर ते आपण डिलिशन मध्ये करतो. ओके, हे झाल्यानंतर ना आहे सर्चिंग ऑपरेशन. सर्चिंग मध्ये काय करतो आपण, सपोज एखादा एलिमेंट मला काय करायचं आहे, माझ्या ॲरे मधून फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर तो एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी मी काय करणार, सर्चिंग ऑपरेशन आपल्या ॲरे वरती परफॉर्म करणार. सर्चिंग मीन्स फाइंडिंग वेदर अन एलिमेंट एक्झिस्ट अँड लोकेटिंग इट्स पोझिशन. म्हणजे काय, आपण काय करतो, तर हे बघा, हे काय आहे, एक लिनियर सर्चचं एक्झाम्पल आहे. ओके, टोटल 2 सर्चचे टाईप आहेत जे तुम्ही अपकमिंग लेक्चरमध्ये शिकणार आहात. त्यामध्ये पहिला आहे लिनियर सर्च, दुसरा आहे बायनरी सर्च. ओके, हे लिनियर सर्चचं एक्झाम्पल आहे कारण की सोपा आहे. ओके, लिनियर सर्च सोपा असतो ॲज कम्पेअर टू बायनरी सर्च, म्हणून मी इथं लिनियर सर्चचं एक्झाम्पल टाकलेलं आहे. ओके, आता लिनियर सर्चमध्ये आपण काय करणार, आपली टार्गेट व्हॅल्यू काय आहे, 40 आहे. मला 40 हा एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे माझ्या ॲरेमधून. ओके, तर मी काय करणार, लिनियर सर्चमध्ये प्रत्येक एलिमेंट वरती मी काय करणार, मॅच होतोय का बघणार. ओके, पहिल्या एलिमेंट पाशी जाणार, पहिल्या एलिमेंट पाशी गेल्यानंतर ना बघणार की तो मॅच होतोय का. जर तो मॅच होत असेल तर त्याचा मी इंडेक्स नंबर काय करणार, रिटर्न करणार. ओके, आता 10 एलिमेंट 40 बरोबर मॅच होतोय का, नाही. मग मी काय करणार, दुसऱ्या एलिमेंट वरती जाणार. ओके, नंतर दुसरा एलिमेंट चेक करणार की तो माझ्या टार्गेट व्हॅल्यूशी मॅच होतोय का. जर तो होत असेल तर मी त्याचा काय करणार, इंडेक्स नंबर काय करणार, रिटर्न करणार. तसंच इथं आपल्या 40 एलिमेंट काय केला, 40 एलिमेंट काय झाला, आपल्याला सापडला. 40 एलिमेंट सापडल्यानंतर मी काय केलं, त्याचा जो काय इंडेक्स व्हॅल्यू होती, इंडेक्स नंबर 2, तो मी काय केला, रिटर्न केलं, राईट. तर ते सर्व काय केलं जातं सर्चिंग या ऑपरेशन मध्ये. ओके, सर्चिंग मध्ये काय केलं जातं, टार्गेट व्हॅल्यू म्हणजे एखादा एलिमेंट मला फाइंड आउट करायचा आहे माझ्या ॲरे मधून किंवा माझ्या डेटा स्ट्रक्चर मधून, तर मी त्याच्यावरती सर्चिंग हे ऑपरेशन परफॉर्म करतो. ओके, एलिमेंट फाइंड आउट करण्यासाठी. नंतर ना आहे सॉर्टिंग ऑपरेशन. ओके, सॉर्टिंग मध्ये काय केलं जातं, आपला जो काय डेटा आहे तो असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट केला जातो. ओके, या एक्झाम्पल मध्ये बघा, 40, 10, 50 आणि 20 कसे पण एलिमेंट काय केले होते, आपण आपल्या ॲरे मध्ये स्टोअर केले होते. नंतर ना मी काय केलं, याच्यावरती सॉर्टिंग ऑपरेशन परफॉर्म केलं हे एलिमेंट असेंडिंग ऑर्डर मध्ये लावण्यासाठी. ओके, असेंडिंग ऑर्डर मध्ये मी काय केले, सॉर्टिंग ऑपरेशन परफॉर्म करून ते एलिमेंट लावले. ओके, पहिल्यांदा 10 आला, नंतर 20 आला, नंतर 40 आला, नंतर
50 आला. ओके, हे एकदम असेंडिंग ऑर्डर मध्ये काय झाले, अरेंज झाले. ओके, सपोज जर आपल्याला एलिमेंट अरेंज करायचे असतील असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, तेव्हा आपण काय करतो, सॉर्टिंग ऑपरेशन आपल्या डेटा स्ट्रक्चर मध्ये परफॉर्म करतो. ओके, हे झालं. नंतर ना पाचवं जे ऑपरेशन आहे ते आहे ट्रॅव्हर्सिंग. ओके, ट्रॅव्हर्सिंग मध्ये काय करतो आपण, ऍक्सेस करतो इच अँड एव्हरी एलिमेंट इन अ डेटा स्ट्रक्चर. आपल्या डेटा स्ट्रक्चर मधला प्रत्येक एलिमेंट काय करतो, जस्ट आपण ऍक्सेस करतो. प्रत्येक एलिमेंटला काय करतो आपण, व्हिजिट देतो. ओके, प्रत्येक एलिमेंटला आपण काय करतो, त्यामध्ये व्हिजिट देतो. ट्रॅव्हर्सिंग मध्ये प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट दिली जाते. एवढंच आहे याच्यामध्ये. फक्त आपण ऍक्सेस करतो इच अँड एव्हरी एलिमेंट आपल्या डेटा स्ट्रक्चर मधला. राईट, हे झाल्यानंतर आहे मर्जिंग ऑपरेशन. मर्जिंग ऑपरेशन मध्ये काय केलं जातं, सपोज हा माझा ॲरे ए आहे आणि हा ॲरे बी आहे. ओके, मला काय करायचं होतं, ह्या दोन ॲरेचा, हे जे काय दोन ॲरे आहेत, त्या दोन्ही ॲरेला कंबाईन करून मला एक ॲरे बनवायचा होता. ते करण्यासाठी मी काय करतो, त्यावरती मर्जिंग ऑपरेशन काय करतो, परफॉर्म करतो. मर्जिंग म्हणजे काय, कंबायनिंग एलिमेंट ऑफ अ टू डेटा स्ट्रक्चर इन टू वन. म्हणजे दोन्ही डेटा स्ट्रक्चर मधले जे काही एलिमेंट्स आहेत ते काय करायचे, कंबाईन करायचे आणि एक सिंगल डेटा स्ट्रक्चर बनवायचं. म्हणजे काय आहे, आपला मर्जिंग ऑपरेशन आहे. राईट, ते काय आपलं मर्जिंग ऑपरेशन आहे. जसं इथं ॲरे ए होता, ॲरे बी होता. मग मी काय केलं, 20 आणि 30चं काय केलं, कनेक्शन एस्टॅब्लिश केलं आणि त्याचा एक काय केला, एकच ॲरे बनवला ज्यामध्ये हे ऑल एलिमेंट्स आहेत. ओके, या दोन्ही ॲरेला कंबाईन करून मी काय केलं, एक सिंगल ॲरे बनवला. ते काय आहे, आपलं मर्जिंग ऑपरेशन आहे. राईट. ओके, हे टोटल 6 ऑपरेशन झाले. एक क्विक समरी घेऊया याची. इन्सर्शन ऑपरेशन मध्ये काय केलं, आपण ऍड केला एलिमेंट आपल्या एक्झिस्टिंग डेटा स्ट्रक्चर मध्ये. डिलिशन मध्ये काय केलं, ऍड केलेला एलिमेंट आपण रिमूव्ह केला डिलिशन ऑपरेशन मध्ये. सर्चिंग मध्ये काय केलं, आपण फाइंड केला एलिमेंट आपल्या डेटा स्ट्रक्चर मधून. सॉर्टिंग मध्ये आपण काय केलं, अरेंज केले एलिमेंट असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. ट्रॅव्हर्सिंग मध्ये आपण काय केलं, व्हिजिट केले ऑल एलिमेंट्स. मर्जिंग मध्ये काय केलं, आपण दोन्ही डेटा स्ट्रक्चरला कंबाईन करून एक डेटा स्ट्रक्चर बनवला. ओके, ते झाले टोटल 6 ऑपरेशन जे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. ओके, या व्हिडिओमध्ये फक्त आपण थेअरी बघितलेली आहे. सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला हे ऑपरेशन, हे जे काही सर्व ऑपरेशन आहेत ते तुम्हाला तुमच्या ॲरे वरती परफॉर्म करावे लागणार आहेत. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. ओके, थँक्यू.